कॉन्टेंट क्रिएटर्सचा चित्रपट, त्यात श्रीमान लिजेंडची एंट्री आणि याच एंट्रीवर बांधिलकी ग्रुप फिदा झालाय आणि त्यामुळेच सगळी बांधिलकी श्रीमानला बघायला थिएटरात गर्दी करते. खरं तर मित्रांनो, मराठीमध्ये सध्या हॉरर कॉमेडी चित्रपटांचं पीक आलंय आणि सगळे वरवर हॉरर कॉमेडी असले तरी सगळ्यांचा पॅटर्न वेगवेगळा आहे. तुंबाडची मंजुळा वेगळ्या टाईपचा होता, घाबाडकुंड आणखी वेगळा होता आणि आता यातच भर पडली ती भूतम भयमची. याच्यात आणि तुंबाडच्या मंजुळामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे दोन्ही साऊथच्या मूवीचे रिमेक आहेत. तुंबाडची मंजुळा हा कन्नड सू फ्रॉम सोचा ऑफिशियल रिमेक होता आणि आता भूतम भयम हा मल्याळम रोमांचमचं ऑफिशियल अडॉप्शन आहे. तुम्ही कदाचित आवेशम चित्रपट पाहिला असेल. त्या डिरेक्टरचा रोमांचम हा पहिला मूवी आणि बेस्ट पार्ट म्हणजे मराठीमध्ये या दोन्ही चित्रपटांनी आपापल्या मूळ चित्रपटांना प्रॉपर क्रेडिट दिलंय. नाहीतरी कुठून तरी चोरून पिक्चर बनवायचा आणि क्रेडिटच द्यायचं नाही हा प्रकार हिंदी मराठीमध्ये सर्रास चालतोच. यांनी तसं केलं नाही हे चांगलं आहे. आणि हा रिमेकचा मुद्दा मी आधी सांगितला कारण मला मूवी बघताना पूर्ण वेळ असं होत होतं की अरे यार, हे रोमांचम मधूनच उचललंय, हा सीन तर डिट्टो कॉपी आहे. आणि मग शेवटी असं समजलं की ऑफिशियल अडॉप्शन आहे. मग वाटलं की ठीक आहे. आणखी एक गोष्ट आधीच क्लिअर करतो की हा रिमेक नाही आहे. म्हणजे मराठीमध्ये स्टोरी बऱ्यापैकी वेगळी आहे, भरपूर वेगळे इलिमेंट्स आहेत आणि त्यात रोमांचमचा तडका आहे. मग रील स्टारची तगडी टीम, साऊथची स्टोरी आणि त्याला मराठीची जोड, ही सगळी बट्टी जमून आली आहे का? हा चित्रपट नेमका कसा आहे हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच. सगळ्यात आधी शॉर्ट मध्ये स्टोरी सांगतो. डोंट वरी, स्पॉयलर्स देत नाही. 7 बेरोजगार मित्र आहेत, म्हणजे इतके बेरोजगार की महिन्याला मिळणाऱ्या 900 रुपये बेरोजगार भत्त्यासाठी यांची मारामारी चालते. हे सगळे एका पडक्या वाड्यात राहायला जातात कारण त्यांच्या बजेटमध्ये तेवढाच मिळतो असतो. तिथे त्यातल्या एकाला म्हणजे गजाला परीस मिळतो. परीस म्हणजे ज्याच्या स्पर्शाने दगडाचंही सोनं होतं असं चित्रपटात सांगितलंय. त्याला माहिती नसतं की हा परीस आहे, फक्त काहीतरी अँटिक आहे म्हणून तो ते विकायला जातो. तिथल्या दुकानदाराला माहिती असतं की हे काय. तो त्याला एका चेटकिनीकडे घेऊन जातो. ती चेटकीन गजाचाच बळी द्यायला निघते तेव्हा तो तिथून पळून जातो. पण चेटकिनीच्या गुहेत त्याने लोकांना प्लॅनचेट करताना बघितलेलं असतं. घरी जाऊन तो पैशांसाठी प्लॅनचेटचा गेम खेळून बघतो. सुरुवातीला हे सगळं मज्जेत सुरू असतं, कुणालाच ते प्लॅनचेट वगैरे खरं वाटत नसतं. पण नंतर तिथे खरंच एक भूत येतं आणि मग ते भूत कुणाचं असतं, त्या सगळ्यात यांची कशी मजा होते, की यांना सजा मिळते, परिसाचं काय होतं, हे सगळं या चित्रपटात बघायला मिळतं. आता आपण आधी पॉझिटिव्ह काय होतं या सिनेमामध्ये ते बघूया. सगळ्यात मेन तर ऍक्टिंग. सगळ्यांचीच ऍक्टिंग खरंच भारी झाली. म्हणजे रील स्टार्स ऍक्टिंग करू शकत नाहीत हा जो एक समज असतो तो या सगळ्यांनीच गैरसमज ठरवलाय. सोबतच छाया कदम आणि प्रियदर्शन जाधव सारखे कसलेले कलाकार आहेतच. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे मेकअप टीम. हॅट्स ऑफ आहे त्यांना. म्हणजे जर तुम्ही फक्त नावं वाचून गेलात की छाया कदम या चित्रपटात आहेत, तर तुम्हाला सगळा पिक्चर संपेपर्यंत कळणार नाही की त्या कुठे होत्या. मेकअप जबरदस्त केलाय. तिसरी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे साऊंड डिझाईन. बॅकग्राऊंड म्युझिक कॅची आहे, पिक्चर संपल्यानंतर देखील ते डोक्यात राहतं. बाकी हॉरर एलिमेंटच्या दृष्टीनं आणि कॉमेडी अँगलनं देखील अगदी परफेक्ट असं बॅकग्राऊंड म्युझिक दिलंय. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे डायलॉग्स आणि विनोद. अगदी रॉ असे संवाद आहेत, म्हणजे कुठंच काही नाटकी वाटत नाही. कदाचित या सगळ्यांना दररोज रील्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि दैनंदिन गोष्टी दाखवण्याचा अनुभव असल्यामुळे असेल, पण अगदी नॅचरल संवाद आणि क्लीन अशी कॉमेडी आहे. जशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तशाच निगेटिव्ह गोष्टी देखील आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे स्क्रीन प्ले. पटकथा लेखकाला सगळी स्टोरी नीट गुंफताच आली नाही असं एकूण चित्रपट बघून कळतं. सुरुवातीला परिसाची बॅक स्टोरी येते, मग यांची डेली लाईफ, मग मध्येच प्लॅनचेट, मग मध्येच प्रियदर्शन जाधवचं कॅरेक्टर म्हणजे माया येतो, मग परत परिसासाठीची बॅक स्टोरी आणि शेवट. हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे असं वाटतं. त्यातही रोमांचमचे एलिमेंट्स आणि परीसची स्टोरी यांचं मिक्सअप आणखी बेटर करता आलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हा मूवी खूप मोठा आहे, म्हणजे 2.5 तासांचा मूवी आहे. त्यात ही स्टोरी आणखी एंगेजिंग करता आली असती. सुरुवातीचा अर्धा तास अगदी जपजप पुढे जातो, एका मागे एक रील्स पाहिल्यासारखं, आणि मग मधला भाग हळूवार सुरू होतो आणि शेवटाला बराच वेळ लोटून गेलाय असं काहीच आपल्याला वाटू लागतं. तिसरं म्हणजे फिमेल लीड कॅरेक्टर. तिची भूमिका थोडी कमकुवत वाटते. तिचा चित्रपटातला वावर बघता तिला हे कॅरेक्टर का दिलंय असा प्रश्न पडू लागतो. बाकी तिने काम चांगलंच केलंय नो डाऊट, पण स्टोरीमध्ये थोडंफार कॉन्ट्रीब्युशन असतं तर मजा आली असती. त्यासोबत गाणी जास्त लक्षात राहत नाही, एक सरोजिनी गाणं सोडलं तर. आणि सगळ्यात मेन म्हणजे ग्राफिक्स. तसे बाकीचे ग्राफिक्स चांगले आहेत, पण दोन्ही बॅक स्टोरीचे ग्राफिक्स हे AI जनरेटेड वाटतात. कदाचित असतील, कदाचित नसतील,
पण वाटतं हे नक्की आहे. बाकी यात शुद्ध हॉरर एलिमेंट खूपच कमी आहे, जो आणखी जास्त दाखवता आला असता. तुमच्याकडे भूत बंगला आहे, पण त्या बंगल्यातली भूतं खूपच कमी त्रास देतात असं होतं. कॉमेडी मात्र भरपूर आहे. सो प्युअर हॉररच्या अपेक्षेने अजिबात जाऊ नका. बाकी पटकन एकदा या चित्रपटात कोणी काय काय काम केलंय हे जाणून घेऊ. या चित्रपटाचं लिखाण आणि दिग्दर्शन रामचंद्र गावकर याने केलंय. त्यानंतर ऍक्टर्स म्हणून नील करण, सौरभ सिद्धांत, पुष्कराज, मनमीत, शुभम प्रियदर्शन जाधव आणि छाया कदम यांनी काम केलंय. त्यासोबतच या चित्रपटाचं म्युझिक श्रीनाथ म्हात्रे याने केलं असून सिनेमॅटोग्राफी पुष्कर जोटिंग यांनी केली आहे. बाकी एक चांगला कॉमेडी फॅमिली एंटरटेनर म्हणून पाहायला गेला तर हा मूवी चांगला जमलाय. म्हणजे तुम्ही आपल्या सगळ्या कुटुंबासोबत मित्रांसोबत जाऊन एन्जॉय करू शकता. या मूवीला मी देईन 5 पैकी 3.5 स्टार. एक हलकी फुलकी हॉरर कॉमेडी पाहायची असेल तर नक्कीच जाऊ शकता. तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का किंवा या आठवड्यात पाहायचा विचार करताय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.